प्रत्येकाचा जन्म एक वेळा होतो. माझा 2 वेळा झालेला आहे. 17 जानेवारी 2020 तेव्हा इथं आयटा इन्स्ट्रक्टरची एक ॲडव्हर्टाइजमेंट आली. 1457 विद्यार्थी माझ्या हातून घडतील, ही संधी मला कचाले सरांनी दिली. ही दुवा मला सरांनी त्या दिवशी दिली. हा एकमेव असा माणूस आहे, त्याचे शब्द मी स्वतः ऐकलेले आहे की 2017 बॅचनी मला मोठं केलं, म्हणजे विद्यार्थ्यांनी मला मोठं केलं असं म्हणणारा हा एकमेव माणूस मी आजपर्यंत पाहिला. सर्वांना नमस्कार. माझं नाव तुषार चंद्रकांत मुसळे. एक थोडक्यात आवडतो, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही, फार काही मी ठरवून आलेलो नाही. प्रत्येकाचा जन्म एक वेळा होतो. माझा 2 वेळा झालेला आहे. 17 जानेवारी 2020 मी 2017ला RTO झालो. बऱ्यापैकी माझं म्हणजे म्हणत नाही का, सत्कार समारंभ त्या काळात झाले, तेव्हा त्या पिरियडमध्ये झाले. त्यानंतर मला 2-2.5 वर्षांनी रिजेक्शन लेटर आलं. रिजेक्शन लेटर आलं होतं मला 25 डिसेंबरला, 25 ते 26 डिसेंबरला. त्यानंतर काही दिवसांनी 17 जानेवारी 2020ला RTOची 2020ची नवीन ॲडव्हर्टाइजमेंट आली. म्हणजे मला रडायलासुद्धा वेळ मिळाला नाही, इतकं फटाफट सगळं घडत होतं. एकच गोष्ट की अशा वेळेस कोणीच येत नाही, आपले आईवडील सोबत असतात. त्यांनी मला पुनर्जन्म दिला त्या पिरियडला, म्हणून मी अभिमानाने सांगतो माझा 2 वेळा जन्म झालेला आहे. MVI असं जशी ती ॲडव्हर्टाइजमेंट आली, मला चांगलं आठवतं की सकाळी 10 वाजेचा पिरियड होता. ॲडव्हर्टाइजमेंट आली त्या मोमेंटला ही वर्दी मी त्याच मिनिटाला तेव्हा घालून घेतलेली होती मित्रांनो. ही परीक्षा वगैरे सगळं माझ्यासाठी फॉर्मॅलिटी होतं आणि ते मी पास केलं. सगळं कचाले सरांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन झालं. मी इग्नाईट अकॅडमीमध्ये आलो तेव्हा इथं आयटा इन्स्ट्रक्टरची एक ॲडव्हर्टाइजमेंट आली. 1457 विद्यार्थी माझ्या हातून घडतील, ही संधी मला कचाले सरांनी दिली. 4 जून 2000 मला वाटतं 2023ची गोष्ट आहे. ही आयटा इन्स्ट्रक्टरची एक्झाम होती. कचाले सरांचा मला फोन आला सकाळी 10:30-11 म्हणजे जशी एक्झाम झाली तर आपण विद्यार्थी सरांना फोन करतो. मलाही येत होते, सरांनाही आले. सरांचं एक वाक्य होतं मित्रांनो की तुषार सर, तुम्ही RTO MVI होऊन समजा 50, 60, 100, 1000 जणांचं तुम्ही भलं कराल, पण आज इथे इग्नाईटमध्ये शिकवून इतके विद्यार्थी तुम्ही घडवताय, कोर्ट केसेसचे काम करून इतक्या दुवा तुम्ही घेताय, तुम्हाला आयुष्यभर कधीच कमी पडणार नाही. ही दुवा मला सरांनी त्या दिवशी दिली. सगळेजण म्हणतात की मी विद्यार्थ्यांना शिकवलं, विद्यार्थी मोठे झाले, मी विद्यार्थ्यांना असं केलं तसं केलं. हा एकमेव असा माणूस आहे, त्याचे शब्द मी स्वतः ऐकलेले आहे की 2017 बॅचनी मला मोठं केलं, म्हणजे विद्यार्थ्यांनी मला मोठं केलं असं म्हणणारा हा एकमेव माणूस मी आजपर्यंत पाहिला. मी खूप ठिकाणी टीचिंग केलेलं आहे, माझं स्किल बऱ्यापैकी मी खूप ठिकाणी वापरलं आहे, पण हा माणूस त्या ठिकाणी वेगळा होता. काल परवाचीच गोष्ट आहे, सरांनी एक शब्द वापरला, सर हे प्रेम नेहमी कंटिन्यू राहावं, की तुषार तू माझ्या मुलासारखा आहे, हे प्रेम नेहमी माझ्यासाठी कंटिन्यू राहावं. त्यानंतर कोर्ट केसेसच्या वेळी सरांनी मला एकच सांगितलं होतं की काही होऊन जाऊ दे, RTO जे होतं आयटा इन्स्ट्रक्टरचं 2 दिवस लेट झालं तरी चालेल, पण तिकडचं कमी पडायला नको. सरांनी मला नेहमी त्या गोष्टीलाही सपोर्ट केला होता. मित्रांनो, तुमचे जे काही त्या पिरियडमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, तो का चांगला म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यात घडत होत्या. तुमचे जे काही पैसे वगैरे जमा केलेले होते ते सगळे योग्य ठिकाणी लागलेले आहे, ते मी एकदम छाती टोकून सांगतो. आज माझे आईवडील पण इथे बसलेले आहेत. ठीक आहे, एवढं बोलून मी थांबतो. बोलायसारखं खूप काही आहे, पण मी रजा घेतो. थँक्यू.